Hello students, today we are going to see the topic life processes in living organisms part 2. Life processes म्हणजेच काय तर जीवन प्रक्रिया आणि जीवन प्रक्रिया म्हणजेच काय की ज्या प्रक्रिया जीवन चालू राहण्यासाठी आवश्यक असतात त्यांना आपण जीवन प्रक्रिया असं म्हणतो. मग आता ही जीवन प्रक्रिया म्हणजे जीवन चालू राहण्यासाठी आवश्यक ज्या प्रक्रिया आहेत त्या कोणकोणत्या आहेत ते इथे दिलेले आहेत पहा. All those life processes, that is nutrition, respiration, excretion, sensation and response and control and coordination, that is are essential to each living organism to remain alive. म्हणजेच ह्या ज्या प्रक्रिया आहेत किंवा ह्या ज्या सगळ्या जीवन प्रक्रिया आहेत त्या सजीवांना जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असतात आणि म्हणूनच आपण त्यांना जीवन प्रक्रिया म्हणजेच लाईफ प्रोसेसेस असं म्हणतो. आणि यांच्या व्यतिरिक्त अजून एक लाईफ प्रोसेसेस आहे ती म्हणजे काय तर रिप्रोडक्शन म्हणजेच काय तर पुनरुत्पादन. मग हे पुनरुत्पादन किंवा प्रजनन असं आपण म्हणूयात. तर प्रजनन म्हणजेच काय तर सजीव आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करतो यालाच आपण काय म्हणतो प्रजनन. तिथे डेफिनेशन दिलेली आहे पहा. फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज by earlier existing organism is called as reproduction. म्हणजे रिप्रोडक्शन म्हणजेच प्रजनन याची व्याख्या इथं दिलेली आहे. रिप्रोडक्शन इज वन ऑफ द व्हेरियस इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि महत्त्वाच्या जे वैशिष्ट्ये आहेत सजीवांची त्यापैकी रिप्रोडक्शन ही आहे. मग आता हे रिप्रोडक्शन किंवा हे जे प्रजनन आहे ते दोन पद्धतीने होत असतं. सजीवांचं म्हणजे प्रजनन हे दोन पद्धतीने होत असतं. तर ते कुठलं तर लैंगिक आणि अलैंगिक. आता लैंगिक आणि अलैंगिक म्हणजेच आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो असेक्शुअल अँड सेक्शुअल. असेक्शुअल म्हणजे अलैंगिक आणि सेक्शुअल म्हणजे लैंगिक प्रजनन. सुरुवातीला आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शनची थोडीफार माहिती घ्यायची आहे. आता असेक्शुअल म्हणजेच अलैंगिक प्रजननामध्ये काय होतं तर तिथं युग्मकांची निर्मिती होत नसते. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय अन ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसीज विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड असेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा तिथं काय सांगितलेलं आहे की एकाच जातीचे जेव्हा ऑर्गॅनिझम असतात आणि नवीन त्या प्राणीमात्राची निर्मिती होते त्यांच्याकडनं परंतु तिथं विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स तिथं गॅमेट्सची इन्व्हॉल्वमेंट नसते म्हणजेच युग्मक निर्मिती होत नाही किंवा युग्मकांची तिथं इन्व्हॉल्वमेंट नसते. तर त्यावेळेला काय होतं त्यालाच आपण असेक्शुअल म्हणजे अलैंगिक पुनरुत्पादन असं म्हणतो. ॲज धिस रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ टू डिफरंट गॅमेट्स द न्यू ऑर्गॅनिझम हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी विथ द रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे इथं गॅमेट्सची युग्मकांची निर्मिती होत नसल्यामुळं नवीन जो ऑर्गॅनिझम निर्माण होतो तर त्याची एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी म्हणजे तो आनुवंशिकदृष्ट्या जनकाशी अतिशय सिमिलॅरिटी म्हणजे साधर्म्य दाखवतो. आपल्याला कारणे दाखवामध्ये हा प्रश्न येऊ शकतो किंवा ह्या ओळी महत्त्वाच्या आहेत पहा. दिस इज युनिपॅरेंटल रिप्रोडक्शन अँड इट ऑकर्स बाय मायटोटिक सेल डिव्हिजन. ॲब्सेन्स ऑफ जेनेटिक रिकॉम्बिनेशन इज अ ड्रॉबॅक whereas fast processes is advantage of this reproductive method. म्हणजे इथं मायटोटिक सेल डिव्हिजन हा प्रकार घडतो म्हणजेच गुणसूत्री विभाजन इथं असतं. आणि मग इथं आपल्याला काय सांगता येते तर जननिक विचरणाचा अभाव असतो आणि त्याचप्रमाणे हे एक तोट आहे आणि इथं वेगाने प्रजनन होतं हे त्याचा फायदा आहे. तर अशा पद्धतीनं असेक्शुअल रिप्रोडक्शनचे थोडक्यात माहिती बघितल्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम एकपेशीय. युनिसेल्युलर म्हणजे काय तर एकपेशीय हे आपल्याला माहितच आहे. आता एकपेशीय प्राण्यांमध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं काय होतं. आता पहिल्यांदा आपण आकृत्यांना जर ओव्हरलुक केलं तर हे सगळे बघा एकपेशीय प्राणी आहेत आणि त्यांच्यातले विभाजन आपल्याला दिसतंय. आता आपण थोडक्यात प्रत्येकाचं डिटेलमध्ये जाऊयात. बायनरी फ्युजन पहिला प्रकार आहे. बायनरी फ्युजन म्हणजे द्विविभाजन. बघा इथं द्विविभाजन म्हटलेलं आहे. आपल्याला इथं एकाचे दोन झालेले दिसत आहेत. आता पहिला अमिबा आहे. अमिबाचे दोन अमिबा इथं शेवटच्या स्टेजला मधल्या स्टेजेस आहेत
आणि शेवटच्या स्टेजला एकापासून 2 अमिबा तयार झालेले आहेत. पॅरामोशियममध्ये एकापासून 2 पॅरामोशियम तयार झालेले आहेत. शिवाय युग्लिनामध्ये एकापासून 2 युग्लिना तयार झालेले आहेत. मग आता इथं बायनरी फिजन त्यामुळेच म्हटलेलं आहे की एका जनक पेशीपासून 2 सजीव निर्माण होतात इथं, म्हणून बायनरी. बाय मीन्स 2. मग आता इथं अमिबामध्ये थोडंसं बघायला गेलं तर असं आपण त्या आकृतीला नाव दिलेलं आहे सिंपल बायनरी फिजन. त्याच्यानंतर पॅरामोशियममध्ये ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन आणि इथं युग्लिनामध्ये लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. म्हणजे काय तर बघा इथं आता अमिबाचं निरीक्षण केलं तर इथं अमिबा सुरुवातीच्या आकृती बघा, सिंगल अमिबा आहे म्हणजे मध्ये केंद्रक आहे, कडेनं पेशीद्रव्य आहे. दुसऱ्या स्टेजमध्ये काय झालेलं आहे, मधल्या केंद्रकाचं थोडंसं विभाजन झालेलं आहे बघा, अखंड केंद्रक दिसत नाही, विभाजित केंद्रक दिसते. पेशीद्रव्य सुद्धा थोडंसं लांबट झालेलं आहे. ही स्थिती तिसऱ्या स्टेजमध्ये आहे, परंतु जास्त विभाजन झालेलं दिसते. आणि या शेवटच्या स्टेजला पूर्णपणे विभाजित झालेल्या अमिबा म्हणजे डॉटर अमिबा आपण त्याला म्हणतो ते दिसत आहेत. त्याचप्रमाणे पॅरामोशियममध्ये सुद्धा हेच सांगता येईल की केंद्रकांचं आणि पेशीद्रव्याचं बाकीच्या अंगकांचं विभाजन होऊन शेवटच्या स्टेजला पूर्णपणे 2 सजीव निर्माण झाले आहेत. इथं सुद्धा तेच. परंतु तिन्हींच्यामध्ये फरक काय आहे तर ॲक्सिस ऑफ फिजन म्हणजेच काय तर ज्या अँगलनं किंवा ज्या रेषेत ते विभाजित होतात त्याचा प्रकार वेगवेगळा आहे. आता सिंपल बायनरी फिजनमध्ये अमिबा कोणत्याही ॲक्सिसनं म्हणजे कसाही तो विभाजित होतोय. इथं पॅरामोशियममध्ये काय होतंय की आडव्या ॲक्सिसनं म्हणजे आडव्या रेषेत तो छेदला जातो आणि त्यानुसार त्याचं विभाजन होतं आणि त्यामुळे त्याला ट्रान्सव्हर्स म्हटलेलं आहे. आणि लॉन्जिट्युडनलमध्ये उभ्या रेषेच्या दिशेनं त्यांचं विभाजन होतंय म्हणून त्याला लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन म्हटलेलं आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला हे डिस्क्रिप्शन फार सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येईल. बघा आता हे कोणाकोणाच्यात होतं तर त्यासाठी आपल्याला परत लक्षात घेऊयात आपण की प्रोकॅरियोट्स म्हणजेच बॅक्टेरिया, प्रोटिस्ट, अमिबा, पॅरामोशियम, युग्लिना अँड युकॅरियोटिक्स सेल ऑर्गेनेल लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फिजन. म्हणजे ह्या सर्वांच्यात बायनरी फिजन होतं. इन दिस प्रोसेस द पॅरेंट सेल डिवाइड्स टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. हे डिस्क्रिप्शन महत्त्वाचं आहे. पॅरेंट सेल म्हणजे जी जनकपेशी आहे ही पहिली तर त्याच्यामध्ये काय होतं डिवाइड्स टू फॉर 2 सिमिलर डॉटर सेल्स. त्यांचं विभाजन होऊन 2 सारख्या डॉटर सेल्स म्हणजे नवीन निर्मित झालेल्या नवीन पेशी निर्माण होतात. बायनरी फिजन ऑकर्स आयदर बाय मायटोसिस ऑर अमायटोसिस. म्हणजे सूत्री किंवा असूत्री विभाजनानं हे काय होतं बायनरी फिजन घडत असतं. ॲक्सिस ऑफ फिजन ऑर डिव्हिजन इज डिफरंट इन डिफरंट प्रोटिस्ट. ॲक्सिस ऑफ फिजन म्हणजेच तुम्हाला विभाजनाचा जो ॲक्सिस आहे अक्ष आहे तो वेगवेगळा आहे. आत्ता सांगितलं मी. अमिबा डिवाइड्स इन एनी प्लेन ड्यू टू लॅक ऑफ स्पेसिफिक शेप. अमिबाला विशिष्ट असा आकार नसतो तुम्हाला माहितीच आहे आणि त्यामुळे तो कुठल्याही ॲक्सिसने विभाजित होतो आणि त्याचे 2 अमिबा तयार होतात. त्यालाच आपण सिंपल बायनरी फिजन म्हणतो. म्हणजे बघा अमिबा काय लक्षात ठेवायचं सिंपल बायनरी फिजन. पॅरामोशियममध्ये काय होतं ॲक्सिस हा आडवा असतो. पॅरामोशियममध्ये काय सांगाल तर कसलं फिजन आपल्याला ट्रान्सव्हर्स बायनरी फिजन आणि युग्लिनामध्ये काय लॉन्जिट्युडनल बायनरी फिजन. अशा पद्धतीने हे तुम्हाला लक्षात ठेवलंच पाहिजेत. सो बायनरी फिजन इज युजली परफॉर्म बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग favorable conditions, that is availability of abundant food material. Note this point. बायनरी फिजन केव्हा घडतं फेवरेबल कंडिशन. आता फेवरेबल कंडिशन म्हणजे ज्या वेळेला चांगली आजूबाजूची परिस्थिती असते त्यावेळेला म्हणजेच फूड मटेरियल जेव्हा भरपूर उपलब्ध असतं त्यावेळेला सजीवांच्यामध्ये काय होतं तर बायनरी फिजन घडून येतं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. फेवरेबल कंडिशनमध्ये कुठले प्रकार घडून येतात अनफेवरेबलमध्ये कुठले प्रकार घडून येतात हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. हे लक्षात घ्या. तर हे झाल्यानंतर आपण मल्टिपल फिजनकडे वळूयात. तर मल्टिपल फिजन म्हणजेच बहुविभाजन. बहुविभाजनासाठी ही फिगर अगोदर बघूयात. बघा मल्टिपल फिजन पुन्हा अमिबाचंच उदाहरण आहे. अमिबामध्ये इथं दोन्ही प्रकारचे घडून येतात डिव्हिजन. बायनरी फिजन सुद्धा आहे आणि मल्टिपल फिजन सुद्धा आहे. मग आता अमिबामध्ये पहिल्यांदा आपण आकृतीचं डिस्क्रिप्शन लक्षात घेऊयात आणि मग पुन्हा वर्णनाकडे तिथल्या जाऊयात. हा पॅरेंट अमिबा आहे बघा आणि दिस इज पॅरेंट अमिबा. देन हिअर अराउंड इट a protective covering is formed that is called as cyst and in
This cyst, there is multiple division of nucleus and multiple amoeba are formed here. Daughter amoeba are formed, and after some conditions or maturity, the amoeba, these daughter amoeba are free to move here and there. मग आता या आकृतीनुसार आपल्याला वर्णन लक्षात ठेवली पहिल्यांदा एकटाच अमिबा आहे, त्याच्यानंतर आजूबाजूला एक कवरिंग तयार झाले आहे, त्याला पुटी म्हणतो आपण, आणि आतल्या पुटीत सगळे बदल घडून आले आहेत, एकापासून अनेक अमिबा तयार झालेले आहेत आणि फेवरेबल कंडिशनमध्ये हे मग परत अमिबा सगळे बाहेर पडलेले आहेत. तर काय सांगितले पाहूयात. Asexual reproduction by multiple fission is performed by amoeba and other similar protists. Amoeba stops the formation of pseudopodia and thereby movements whether there is lack of food or any other type of adverse condition. म्हणजे बघा, वर फेवरेबल कंडिशन होती त्यावेळेला बायनरी फिजन झालेलं. आता ज्यावेळेला अनफेवरेबल कंडिशन असते, म्हणजेच अन्नाचा तुटवडा असतो, त्यावेळेला काय करतो तो अमिबा, तर त्याची सिडोपोडिया म्हणजे छद्मपादांची जी निर्मिती आहे ती बंद करतो, त्याची हालचाल बंद करतो, आणि मग अशा वेळेला इट बिकम्स राउंडेड अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड प्लाझ्मा मेम्ब्रेन. आजूबाजूला आपल्या काय करतो तर एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, संरक्षक कवच तयार करतो, आणि मग ह्यालाच आपण त्या प्रोटेक्टिंग कव्हरिंगलाच काय म्हणतो, सिस्ट. द कव्हरिंग इज कॉल्ड ॲज सिस्ट हियर. फॉर फिलिंग द ब्लँक्स और मल्टिपल चॉईस यू हॅव टू remember this cyst. Then many nuclei are formed by repeated nuclear divisions in the cyst. त्या पुटीमध्ये किंवा संरक्षक आवरणामध्ये अनेक न्यूक्लिया तयार होतात. इट इज फॉलोड बाय सायटोप्लाझमिक डिव्हिजन. ते न्यूक्लियस डिव्हिजन झाल्यानंतर पुन्हा काय होतं की पेशीद्रव्याचं विभाजन होतं. म्हणजे नुसतं न्यूक्लियस विभाजित होत नाही, पेशीद्रव्य म्हणजे काय की ते केंद्रकाच्या भोवती जे आवरण असतं त्याला आपण पेशीद्रव्य म्हणतो. मग त्याचं सुद्धा विभाजन होतं, आणि मेनी अमिओब्युली आर फॉर्म्ड. अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. दे रिमेन एन्सिस्टेड टिल देर आर ॲडव्हर्स कंडिशन. आणि ते त्या पुटीतच म्हणजे आतच राहतात जोपर्यंत अनफेवरेबल कंडिशन चालू आहे तोपर्यंत. आणि मग फेवरेबल कंडिशन म्हणजे आजूबाजूची परिस्थिती चांगली, त्यांना सुटेबल झाल्यानंतर सिस्ट ब्रेक्स, ते पुटी फुटते, आणि मग हे सगळे जे अमिबा तयार झालेले आहेत नवीन ते बाहेर पडतात. सो दिस इज मल्टिपल फ्युजन इन अमिबा. अँड द थर्ड टाईप इज बडिंग. बडिंग म्हणजेच कलिकायन असं आपण मराठीत त्याला म्हणू शकतो. सो हियर असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन अ यीस्ट युनिसेल्युलर फंगस. म्हणजे यीस्ट नावाच्या कवकामध्ये, एक पेशीय कवकामध्ये बडिंग म्हणजे कलिकायन या पद्धतीनं काय होतं तर रिप्रोडक्शन घडून येतं. कशा काय पद्धतीनं तर आपण फिगरवरनं सहज जाणून घेऊ शकतो. ही पेरेंट सेल आहे म्हणजे जनक पेशी, त्याच्यानंतर एक फुगोटा तयार झालेला आहे, त्याला बल्ज म्हटलेलं आहे, त्यालाच आपण बड म्हणतो. फुगोटा आल्यानंतर त्याला व्यवस्थित त्याचे असं आकार येतो, त्याला बड म्हटलेलं आहे, आणि ह्या बडपासूनच नवीन यीस्ट सेलची निर्मिती होते, त्यामुळे त्याला बडिंग म्हटलेलं आहे. सो हाऊ दिस इज फॉर्म वी कॅन सी द डिस्क्रिप्शन. यीस्ट सेल प्रोड्युसेस 2 डॉटर न्यूक्लिया बाय मायटोटिक डिव्हिजन सो ॲज टू रिप्रोड्यूस बाय बडिंग. म्हणजे मायटोटिक डिव्हिजननं काय होतं, यीस्ट सेल हे 2 डॉटर न्यूक्लिया म्हणजे इथं दोन न्यूक्लियस तयार करते. दिस यीस्ट सेल इज कॉल्ड एज पॅरेंट सेल. ह्यालाच आपण पॅरेंट सेल असं म्हणतो. ए स्मॉल बल्ज ॲपियर्स ऑन द सर्फेस ऑफ पॅरेंट सेल. पॅरेंट सेलच्यावरती एक फुगोटा येतो, त्यालाच बल्ज असं म्हणतो. धिस बल्ज इज ॲक्च्युअली बड. त्या बल्ज म्हणजेच काय असतो तर बड किंवा कलिका असं म्हणतो. अ स्मॉल बल्ज ॲपियर्स ऑन द सर्फेस ऑफ पॅरेंट सेल. पॅरेंट सेलवरती छोटासा बल्ज आल्यानंतर त्यालाच आपण काय म्हणतोय, दिस इज कॉल्ड एज बड. वन ऑफ द 2 डॉटर न्यूक्लिया एंटर्स दिस बड. 2 डॉटर न्यूक्लियापैकी एक न्यूक्लियस जो आहे त्या काय होतं तर त्या बडमध्ये इथं बघा घुसलेला दिसतोय आपल्याला. इथं अशी प्रोसेस सुरू झालेली आहे, ही पूर्ण झालेली आहे. न्यूक्लियस ह्या बडमध्ये एंट्री केलेली आहे. आफ्टर सफिशियंट ग्रोथ बड सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट सेल. थोडीशी वाढ झाल्यानंतर किंवा सफिशियंट म्हटलेलं आहे, पुरेशी वाढ झाल्यानंतर आफ्टर सफिशियंट ग्रोथ बड सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट सेल. ही जे बड आहे म्हणजे नवीन यीस्टची सेल आहे ती पॅरेंट सेलपासून काय होते डिटॅच होते. बड सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट सेल अँड स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली. आणि मग नवीन काय होतं नवीन जीवन जगायला लागते. स्टार्ट्स टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ डॉटर यीस्ट सेल. अशा पद्धतीने काय होतं
की बडिंग हे यीस्ट ह्या पेशीमध्ये घडून येतं. तर हे झाले सगळे काय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं याचे प्रकार आपण पाहिले. यापुढील प्रकार आपण नंतर पाहू.